वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर गाईज, आता मम्मी 2-3 दिवसाआधी गावाला गेलेली, कारण गावाला एक फॅमिली वेडिंग होती म्हणून ती फक्त मम्मी आणि पप्पांनी अटेंड केलेली, आम्ही घरीच होतो. तर मग मम्मी आल्याच्या नंतर आज वेडनेसडे, तर मग आज होणार आहे आमच्या घरात नॉनव्हेजचा बेत. तर मी तुम्हाला सांगते आम्ही काय काय बनवणार आहे. तर आम्ही बनवणार आहोत भरलेली पापलेट आणि भेजा फ्राय बनवणार आहोत. तर चला मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. तर मम्मी आज काय काय बनवणार आहोत आणि काय काय त्याचं रेसिपीमध्ये लागणार आहे. भरलेले पापलेट करणार आहे. त्याच्यासाठी खोबरं, शेंगदाणे टाकायचे, अजून टाकले नाही. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे सर्व बारीक वाटून घ्यायचं. मसाला फ्राय करायचा. मग मी दाखवते तुम्हाला. आणि ही पापलेट आणि भेजा मम्मीने एकदम स्वच्छ धुवून घेतला आणि पापलेटला आहे ना मधनं असं कट मारायचं सगळ्या पापलेटला. ॲक्च्युली मम्मी फर्स्ट वेळा ट्राय करते, हे बनवलं नाही आहे कधी मम्मीने घरी भरलेली पापलेट. भेजा बनवत राहते मम्मी. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते काय काय बनवणार आहेत पुढे. पण ह्या वाटणाला वाटून घेऊ आणि ह्याच्यात जिरंसुद्धा ॲड केलं आहे. आणि आधी मी ह्याला वाटलं थोडं आणि त्यानंतर मिक्सर बंद करून जिरं आणि वरतून टाकलं, म्हणून ते तुम्हाला मिक्सर खराब वाटतो आहे. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये प्रोग्राम चालू आहे म्हणून आवाज जर का नसणार आहे तर प्लीज. आता आपला मसाला झाला आहे. ह्याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, ह्याला एकदम सुक्कं करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे एकदम सुक्कंच झालं आहे. पाणी नाही टाकलं आहे, थोडंसं टाकायचं फक्त. आणि आपली ही जी मच्छी आहे त्याला आहे ना आतमधून बाहेरून सगळं मीठ लावलं आहे. आणि भेजा आपला रेडी झाला. ह्याची रेसिपी मी नाही दाखवली कारण सगळ्यांच्या घरी बनतच असणार. आणि ज्यांच्या घरी नाही बनत कमेंटमध्ये सांगा, तर मी तुम्हाला रेसिपी टाकेन. आणि आता मच्छीसाठी तेल तापायला ठेवलं आहे कढईमध्ये. आपलं हे तेल तपतं आहे. आणि ही कशाला, तर गाईस आता ह्या कढईमध्ये आपल्याला तो आपला मसाला वाटून घेतलेला तो टाकायचा आहे. आणि त्यामध्ये मीठसुद्धा ॲड करणार, कारण आधी मीठ ॲड नव्हतं केलं आपण म्हणून. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता. अजून ह्यात हळदी पावडरसुद्धा ॲड केला आहे थोडा. धनिया पावडर 1 चम्मच. आणि हा आहे गोडा मसाला. तर काय ह्याला छान मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता हे सर्व एकजीव झालं आहे. आणि आता ह्याला शिजू द्यायचं मसाल्याला. आता मसाल्याचं वाटण झालं, एकदम शिजून गेलं आहे. आणि आता ह्याला मच्छीमध्ये आपण जो कट मारलेला त्याच्यामध्ये छान स्टफ करायचं. आपण सगळ्या मच्छ्यांमध्ये जो मसाला होता तो भरून घेतला. आणि आता आपण ह्याला फ्राय करू. तर त्याच्या आधी पण काहीतरी त्याला कोटिंग वगैरे आहे, तर मी तुम्हाला दाखवेन. मैदा टाकला आहे, मैदा आहे ना, कॉर्नफ्लावर टाकला आहे, रवा आणि कॉर्नफ्लावर. आता त्याच्यात चाट मसाला. लिंबू टाकतात पण लिंबू नाही टाकलं. गाईस मम्मी काय बोलते, लिंबू टाकतात पण लिंबू नाही टाकलं. लिंबू टाकतात पर लिंबू नाही टाकला आहे. आणि हा कुठला मसाला आहे, चिकन 65 कबाब मसाला. ऑप्शनल आहे, ह्याच्या जागेवरती तुम्ही नॉर्मल 65 मसालासुद्धा वापरू शकतात किंवा चिकन मसालासुद्धा वापरू शकतात. आणि ह्याच्यात टाकणार आहोत स्वादनुसार नमक, मीठ. आणि ह्याच्यात आता टाकणार आहे 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लाल तिखट,
बाकी हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणून ते जास्त तिखट होते. अच्छा, हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणून लाल तिखट 1 चम्मचच घातलं आहे, कारण की ते मग खूपच तिखट होऊन जाईल. तर आपण हे जे मिश्रण बनवलेलं, जे स्टफ केलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची खूप टाकलेली, त्यामुळे. गॅसवर तवा तपायला ठेवला आहे. आता त्यामध्ये तेल ॲड करणार. आणि ह्या मसाल्याला एकजीव करून घेणार, जी कोटिंग आहे त्याला. आणि ह्याच्यात एक एक मच्छी घेऊन, मच्छी जास्त दाबायची नाही कारण की त्याच्यात मसाला भरलेला आहे म्हणून. तर गाईस मम्मी बोलली की मच्छी जास्त दाबायची नाही, कारण त्याच्यात मसाला भरला आहे, तो बाहेर पडेल. मसाल्याच्या साईडवरती ठेवायची. आणि ज्या साईडला आपली चीर केलेली आपण त्या साईडला ठेवायची, तिला उलटी करून. चीरवरती साधीवरती पण जास्त ठेवायचे नाही, 2-2 मच्छ्याच ठेवायच्या. आणि एका ताव्यावर 2च मच्छ्या ठेवायच्या. आणि गाईस तुम्ही बोलणार की नॉनस्टिकी जे डोसाचे पॅन असतात किंवा जे फ्राय करायचे स्पेशली बनलेले असतात त्याच्यावरती नाही ठेवायचं, कारण मग त्याला पलटी करायला त्रास होतो, म्हणून आम्ही ह्याच्यावरच ठेवतो, नॉर्मल ताव्यावर. तर आता भेटूया ही मच्छी फ्राय झाल्यावर. एक वेळा ह्या मच्छीला पलटवलं आहे मम्मीनी, तर तुम्ही बघू शकता ही एका साईडनी छान झाली. आता हिला छान फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर ह्याला सर्व करायचं. गाईस तुम्ही बघू शकता आपली दोन पापलेट फ्राय झाली आणि तशीच 2 पापलेटसुद्धा आपण ठेवली आहे ताव्यावरती फ्राय करायला. तर तुम्ही बघू शकता ह्याचा वास खूपच छान येतो, तर मी तुम्हाला ट्राय केल्यावरती सांगेल. आणि आता सगळी पापलेट फ्राय झाल्यावरती बघू शकतो तर आपली सगळी पापलेट फ्राय झाली आणि भेजा हा कधीच रेडी झालेला. ह्या प्रकारे आपली पापलेट आणि भेजा रेडी झालेला आहे. आणि आता मी व्हिडिओला एंड करते, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड डू लाईक, शेअर अँड कमेंट टू आवर व्हिडिओ. आणि तुम्हाला जर का भेजाची सुद्धा रेसिपी हवी तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, तर तशी मी तुम्हाला शेअर करेन.